राजकारणात गाठीभेटी सुरूच असतात. कुणी कोणाची भेट घेतली म्हणजे पक्ष सोडला असं होत नाही. जयंत पाटील एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. पुढील 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. आमदार रवी राणा यांचा मोठा दावा. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री तर सुनेत्रा पवारांकडे राज्याची जबाबदारी असेल, रवी राणा यांचं वक्तव्य. तटकरे प्रफुल्ल पटेलांनंतर पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. बुधवारी रात्री मुंबईमध्ये भेट घेतल्याची माहिती. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही भविष्यात एकत्र येऊ शकतात. आमदार रवी राणा यांचं भाकीत. उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा पठणाला नवनीत राणा हनुमान चालीसा पठणानं उत्तर देणार. उद्या परस्पर विरोधी आंदोलनं. पुन्हा ठाकरे विरुद्ध राणा संघर्ष उफाळणार. खासदार संजय राऊतांचं सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र. 18 जुलैच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याची विनंती. राम मंदिरातील दानचोरीमुळे हिंदूंच्या श्रद्धेला तडा गेल्याचं मत. लाडक्या बहिणींची मोफत साडी योजना बंद. आर्थिक चणचणीमुळे वस्त्रोद्योग विभागाचा निर्णय. 25 लाख गरीब कुटुंबातील महिलांना दिवाळीला दिली होती साडी भेट. केतन अग्रवाल आणि सियाच्या साखरपुड्याचा व्हिडिओ व्हायरल. फेब्रुवारीमध्ये झाला होता दोघांचा साखरपुडा. सियावर केतनच्या हत्येच्या कटाचा आरोप. मुंबईतील धोकादायक शोभेची झाडं हटवणार. देशी झाडांना प्राधान्य देणार. झाडं कोसळण्याच्या घटनांवर मनपाचा उपाय. लोकल ट्रेनमध्ये सीटवरून वाद. महिला प्रवाशावर पेपर स्प्रेचा मारा. कल्याण सीएसएमटी जलद लोकलमधील घटना. मुंबई गोवा महामार्गाच्या सर्व्हिस रोडला मोठं भगदाड. कासार्डे इथं रोडला 4 ते 5 फुटांचा खड्डा. रस्ते कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह. संभाजीनगर इचलकरंजी एसटीला पिंपळगाव फाट्याजवळ भीषण आग. आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक. सजग नागरिकाच्या प्रसंगावधानानं वाचले 38 प्रवाशांचे प्राण. गुजरातमध्ये एटीएसची मोठी कारवाई. दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना अटक. गुजरातमधील अनेक ठिकाणी एटीएसचे छापे.